नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रिपोर्टर CK के सर फ्रॉम KK कॉमर्स अकॅडमीज न्यूज स्टुडिओ रूम. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी आज एक लेटेस्ट अपडेट घेऊन आलेलो 235 जागांची भरती. यस विद्यार्थी मित्रांनो, 2026 मध्ये बॅक टू बॅक भरती येत आहेत, बॅक टू बॅक एक्झाम येत आहे आणि फ्युचर मध्ये सुद्धा, ते पण नियर फ्युचर म्हणजे 2027-28 नाही, 2026 बद्दलच बोलतोय. नियर फ्युचर मध्ये जबरदस्त बॅक टू बॅक वॅकन्सीज येणार आहेत, एक्झाम्स येणार आहेत, त्याच्यामुळे प्रिपरेशन चालूच ठेवा. आता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजेच MMRDA ज्या वॅकन्सीज निघालेल्या आहेत त्या जाहिरातीबद्दल डिटेलमध्ये जाणून घेऊया. सो लेट्स बिगिन. बघा विद्यार्थी मित्रांनो, 18 फेब्रुवारी 2026 रोजी ही म्हणजे आजच ऑलरेडी नोटिफिकेशन आहे आणि आपण सेम डे लगेच युट्यूबवरती अपलोड केले अपडेट. सो हे चॅनल सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनवर क्लिक करा, जिथे प्रत्येक अपडेट सेम डे ऑलमोस्ट सेम डेज भेटते 90%. ठीक आहे. तो मुंबई महानगरपालिका प्रदेश विकास प्राधिकरणाने जाहिरात क्रमांक 1/2026 आहे, पहिलीच आहे, बोनीच झालेली 2026ची. तो मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण पदभरती 2026. याच्यात काय म्हटलं बघा, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या आस्थापनेवरील गट अ, ब आणि क या संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवेने भरती प्रक्रियेद्वारे भरण्याकरिता. तो जे विद्यार्थी पहिल्यांदा काही जाहिरातीबद्दल बघताय, असे पण 100% असतील बघणारे, म्हणून सांगतोय की सरळ सेवा म्हणजे सिंपल आहे, एक एक्झाम द्या आणि डायरेक्ट पोस्टवर बसा, इंटरव्ह्यू वगैरे काहीच नाही. डन. प्रस्तुत जाहिरातीतील नमूद केल्याप्रमाणे शैक्षणिक अर्हता म्हणजेच एज्युकेशनल क्वालिफिकेशन व इतर बाबींची पूर्तता करणाऱ्या प्राप्त उमेदवारांकडून जे इलिजिबल आहेत, क्वालिफिकेशन क्रायटेरिया वगैरे सगळ्यांमध्ये इलिजिबल आहे, त्यांच्यासाठी 18 फेब्रुवारी 2026 म्हणजे आजपासूनच 20 मार्च 2026 म्हणजे एक महिन्याचा कालावधी थोडक्यात दिलेला आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी. ठीक आहे. ऑनलाईन अर्ज कुठे करायचा, तर mmrda.maharashtra.gov.in ही त्याची ऑफिशियल वेबसाईट. विद्यार्थी मित्रांनो, हे जे डिफरंट पदनाम म्हणजे जे डिफरंट पोस्ट बघू शकता तुम्ही, गट अ, व आणि क च्या वेगवेगळ्या जागा आहेत आणि पदसंख्या ऑफकोर्स व्हॅरी करतील पोस्टनुसार. तर एकूण 235 जागांची जरी वॅकन्सी असली तर बिंग चार्टर्ड अकाउंटंट आणि बिंग ओनर ऑफ KK कॉमर्स अकॅडमी, तर कॉमर्सच्या अनुषंगाने बघायचं झालं तर उपलेखापाल या जागा निघालेल्या आहेत आणि मुलांना ही क लेवलची पोस्ट आहे आणि S14 याची सॅलरी राहणार आहे. ठीक आहे. S14 कॅटेगरी 38,600 ते 1,22,800 म्हणजे ऑलमोस्ट ते तरी 60,000च्या आसपास ही सॅलरी जाईल. ठीक आहे. 33 जागा आहेत. तर अशी ही वॅकन्सी आलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन हे ऍप्लिकेशन कधी स्टार्ट होत आहे, 18 फेब्रुवारी 2026 ला आणि लास्ट डेट लक्षात ठेवा 20 मार्च 2026. पण लास्ट डेट पर्यंत थांबूच नका राव, टाइमशीर फॉर्म भरून मोकळे व्हा. लास्ट डेटला काही समस्या आहे, ते फॉर्म भरला जात नाही, असं बऱ्याच वेळेला होतं. ठीक आहे. नेक्स्ट, क्वालिफिकेशन. आता बघा मुलांनो, उपलेखापाल गट क वेतन स्तर जे आहे S14, हे जे जसं सांगितलं तुम्हाला पे स्केल, पदसंख्या 33 आहे टोटल आणि याच्यासाठी क्वालिफिकेशन क्रायटेरिया बघा. पहिली कंडिशन आहे, मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी किमान 60% गुणासहित उत्तीर्ण केलेली पाहिजे. आता नॉर्मली कॉमर्स ग्रॅज्युएट पाहिजे एवढंच वॅकन्सी एक्सपेक्टेड असते, पण यांनी कॉमर्स ग्रॅज्युएट विथ 60% मार्क्स म्हणजे फर्स्ट क्लासमध्ये पासिंग असणं गरजेचं आहे असं सांगितलंय. आणि त्यातल्या त्यात मागास प्रवर्गातील उमेदवारांकरता, सो बॅकवर्ड कॅटेगरीसाठी किंवा रिझर्व्ह कॅटेगरीसाठी त्यांनी 55% गुणांसहित उत्तीर्ण असावं. 55%चं त्याला म्हणजे 5%चं रिलीफ दिलेलं आहे. ओपन कॅटेगरीला 60% आणि मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी 55%चा क्रायटेरिया आहे. मिनिमम तेवढे मार्क्स पाहिजे ग्रॅज्युएशन मध्ये. त्याच्यानंतर ऍडिशनल दुसरी गोष्ट, MSc कंप्लीट पाहिजे आणि वाणिज्य शाखेच्या पदवीनंतर शासकीय, निमशासकीय, स्वायत्त संस्था, व्यावसायिक संस्थांमधील लेखा किंवा वित्तीय कामाचा 3 वर्षाचा अनुभव हवा. इथे खाजगी कोणी नाव नाही दिसत आहे पोरांनो, नाव परत एकदा मी वाचतो. शासकीय, निमशासकीय, स्वायत्त संस्था आणि व्यावसायिक संस्थांमधील लेखा वित्तीय कामाचा 3 वर्षाचा अनुभव. मुलांनो, यालाच मी इंग्लिशमध्ये पण सांगतो, जे स्टुडंट्सचं तेवढं पक्का नसेल मराठीमध्ये. सो बेसिकली त्यांना 3 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे अकाउंटिंगमध्ये किंवा फायनान्शियल वर्कमध्येच एक्सपिरियन्स पाहिजे. आयदर गव्हर्नमेंट, सेमी गव्हर्नमेंट, ऑटोनॉमस इन्स्टिट्यूशन्स किंवा प्रोफेशनल ऑर्गनायझेशन्स अशा ठिकाणी त्या एक्सपिरियन्स एक्सपेक्टेड आहे. ठीक आहे. नेक्स्ट, एक्सपिरियन्सची अट पण थोडी जाचकच आहे ऑफकोर्स. स्टुडंट्स, त्यांनी हेल्पलाईन नंबर दिलेला आहे.
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरण्यापूर्वी http://mmrda.महाराष्ट्र.go.in अर्ज भरताना एखादा तांत्रिक मुद्दा उपस्थित झाला तर त्याचा म्हणजे TCS एकंदरीत TCS एक्झाम घेणार आहे. ठीक आहे, तर TCS एक्झाम घेणार आहे तर TCS चा एक नंबर दिलाय त्यांनी 9513165586 9513165586 या क्रमांकावर संपर्क साधा. जर टेक्निकल काही प्रॉब्लेम असेल तर सॅटर्डे संडे हॉलिडे असतात, ऑफिशियल वर्किंगमध्ये कॉल करायचा ऑफकोर्स. आणि उमेदवारांनी अर्ज सादर करताना जाहिराती संबंधित काही समस्या असेल तर त्याच्यासाठी हे नंबर दिलेले आहे 0226596 किंवा 02265964000 किंवा त्याच्याऐवजी 7700 किंवा 7400 हे हेल्पलाईन नंबर दिलेले ऑफिशियल वर्किंग अवर्समध्ये कॉल करू शकता. स्टुडंट्स, आता प्रश्न हा आहे की ज्यांना क्वालिफिकेशन वगैरे बद्दल प्रश्न जे नाही येईल, सर क्वालिफिकेशन त्यांनी हे 60% नव्हतं दिलं पाहिजे किंवा क्वालिफिकेशन क्रायटेरियामध्ये किंवा अजून एज लिमिट पण आपण बघणारच आहोत. त्याच्यानंतर समजा MSCIT कंपल्सरी नाही पाहिजे, वॉट एव्हर तुमच्या जे मनात प्रश्न असतील हा हेल्पलाईन नंबर आहे, कॉल करा, बोला त्यांच्याशी. ठीक आहे सर, ते काय म्हणतील त्याच्यासाठी कॉल करावा लागेल ना. नंबर दिला आहे हेल्पलाईन नंबर, कॉल करा, त्यांना तुमची समस्या सांगा. एक्सेप्टेबल असा आता बघा प्रॅक्टिकली स्पीकिंग मुलांना ऑफकोर्स तुमचा ज्यांचा पॉईंट व्हॅलिड आहे की ग्रॅज्युएशन पाहिजे होतं, प्लेन पाहिजे होतं, फर्स्ट क्लास नव्हतं पाहिजे वगैरे वगैरे वगैरे, तो वादाचा विषय ॲक्च्युली. पण ऑफकोर्स त्यांनाही जाहिरात करताना हा पॉईंट माहिती होता, पण त्यांनी त्या अट ठेवल्या आहेत ना. त्यांना एक्सपेक्टेड त्या लेवलच्या पोस्टला तेवढा एक्सपिरियन्स आहे, तेवढं क्वालिफिकेशन आहे, तेवढे पर्सेंटेज म्हणून त्यांनी ठेवलंय. ती काय मिस्टेक नाही ना, जाहिरात बनवताना चुकून टाकलं गेलं, ते त्यांना एक्सपेक्टेड आहे म्हणून त्यांनी टाकलंय. तुम्हाला एक्सेप्टेड नाही, तुम्हाला वाटतंय चुकीचं आहे, तुम्ही त्याच्यासाठी कॉल करू शकता. तो वयाच्या पुराव्यासाठी सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला जन्माचा दाखला, शाळा सोडण्याचा दाखला किंवा SSC परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र ग्राह्य समजण्यात येईल. ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम फॉर्मची फीज ओपन कॅटेगरीसाठी 1000, मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी 900 आणि अनाथ उमेदवार जरी असतील तर त्यांच्यासाठी 900 आहे. माजी सैनिक, दिव्यांग यांच्यासाठी परीक्षा शुल्क माफ राहील. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे नेक्स्ट पॉईंट जो दिला स्टुडंट्स, क्वेश्चन पेपरचा पॅटर्न. आता क्वेश्चन पेपरच्या पॅटर्न मध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो काय दिले त्यांनी. आता सर्वात आधी हे बघा, मराठी, इंग्लिश, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी आणि तांत्रिक म्हणजे टेक्निकल म्हणजे प्रोफेशनल नॉलेज, असा हा 5 पार्ट मध्ये डिवायडेड आहे आपला सब्जेक्ट, आपला पेपर पूर्ण. ठीक आहे, आता आपला जो पदनाम आहे 13 नंबर विच इज उपलेखापाल, त्याच्यात बघा 10 मार्क्स. आता एक कशासाठी परत एकदा सांगतो, जस्ट हे वरचं मी कॉपी पेस्ट करतो इथे, थांबा होतं का काय माहिती, कॉपी पेस्ट होईल का नाही होणार. आले ठीक आहे. चला स्टुडंट्स, मराठीचा जो पेपर आहे, मराठीचा मार्क्स तुम्हाला ओव्हरऑल तुमच्या पेपरमध्ये 10 क्वेश्चन्स 10 मार्क्स हे मराठीसाठी आहेत. ठीक आहे, पदवी त्याची काठिण्य पातळी ग्रॅज्युएशन लेवलची राहील आणि प्रश्नपत्रिकेचं माध्यम मराठीच राहणार. मराठीचा क्वेश्चन पेपर मराठीमध्येच असतो तो पार्ट. ठीक आहे ना. नेक्स्ट भाग 2 दुसरा पार्ट बघा, इंग्लिशचा पेपर जो आहे, तर त्याच्यावर एकूण जे प्रश्न विचारले जाणार आहेत इंग्लिशवर ते टोटल आहे 10 क्वेश्चन. ते पण ग्रॅज्युएशन लेवलचे डिफिकल्टी लेवल आणि इंग्लिशचा पेपर फक्त इंग्लिशमध्येच राहील ऑब्व्हियसली. नेक्स्ट थर्ड पार्ट सामान्य ज्ञान म्हणजे जनरल नॉलेज जे आहे त्याच्यावर एकूण जे प्रश्न असतील, सामान्य ज्ञानावर एकूण जे प्रश्न आहेत मुलांना ते 15 क्वेश्चन विचारले जाणार आहेत. ग्रॅज्युएशन लेवलची डिफिकल्टी मराठी इंग्लिश दोघं लँग्वेजमध्ये दिलेली राहील. नेक्स्ट बौद्धिक चाचणी म्हणजेच लॉजिकल रिझनिंग ज्याला म्हणतो आपण, रिझनिंगचा जो पार्ट आहे, रिझनिंगचा पार्ट आपल्याला विचारला जाणार आहे 15 मार्कासाठी. ग्रॅज्युएशन लेवल डिफिकल्टी लेवल मराठी इंग्लिश दोघं सब्जेक्ट दोघं लँग्वेजमध्ये राहील. आणि लास्ट तांत्रिक म्हणजे टेक्निकल नॉलेज किंवा प्रोफेशनल नॉलेज आपण त्याला म्हणूया, त्याचं जे वेटेज आहे त्याच्यावर 50 क्वेश्चन राहणार आहेत. तर हे स्पेसिफिकली देऊन टाकलंय की हे वित्त लेखा विषयक व पदवी दर्जाचे प्रश्न विचारले जातील आणि हे फक्त इंग्लिशमध्ये असतील.
हे मराठीमध्ये नाही राहणार आहे. ठीक आहे, म्हणजे जे बरेचसे विद्यार्थी काय करतात ना, थोडा टास्क करतात, तर सर आम्हाला मराठीमधलाच कोर्स पाहिजे. ठीक आहे, मराठीमधला कोर्स आपण मराठीत टीच करतो मुलांना. KKCA ॲपमध्ये जेवढे कोर्सेस आपण मराठीमध्ये टीच केलेले तुमच्यासाठी. पण त्याच्यात पुढचा टास्क काय असतो की आम्हाला नोट्स पण मराठीत पाहिजे, टेस्ट पण मराठीत पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, आपण ज्या प्रोफेशनल नॉलेज बद्दल सध्या बोलतोय, प्रोफेशनल नॉलेजचे 50 प्रश्न जे येणार आहेत, आणि हे चारही मिळून बघा 10, 10, 15, 15 किती झाले टोटल 50. हे चारही सब्जेक्ट मिळून 50 मार्क, आणि 50 मार्काचा एकटा प्रोफेशनल नॉलेज म्हणजे डायरेक्ट 50-50% वेटेज आहे. ते ऍक्च्युअल पाहिजे सुद्धा, मेजॉरिटी वेटेज त्याच्यासाठीच पाहिजे प्रोफेशनल नॉलेज, कारण ती पोस्टच तशी आहे. तर विद्यार्थ्यांनो, फक्त आणि फक्त इंग्रजीमध्येच क्वेश्चन राहणार आहे, मराठीमध्ये नाही राहणार. अकाउंटचे क्वेश्चन, प्रोफेशनल नॉलेजचे क्वेश्चन फक्त इंग्लिशमध्ये. टोटल जर नंबर ऑफ क्वेश्चन बघायला गेलो तर 100 क्वेश्चन्स आहेत, आणि ते 200 मार्क्ससाठी आहे. 2 मार्काला प्रत्येक प्रश्न आहे, ते इक्वल दिलं आहे. असं काही हे नाही ठेवलं त्यांनी की प्रोफेशनल नॉलेजच्या क्वेश्चनला 2-2 मार्क, याला 1-1 मार्क, असं काही नाही. स्ट्रेट फॉरवर्ड 100 क्वेश्चन 200 मार्क आणि 120 मिनिट आहेत. तर थोडक्यात 2 तासात आपल्याला 100 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. आणि डिफिकल्टी लेवल तुमच्यासमोर सांगितलेली आहे. जवळपास सगळंच ग्रॅज्युएशन लेवलची डिफिकल्टी दिलेली आहे. तर मुलांना ग्रॅज्युएशन लेवलचे, आणि बरेच जणांना जे वाटतं, खूप मोठा भ्रम असतो की चला आपण पण एक्झाम देऊ आणि आपण 11-12चे बुक काढू आणि बरेच बहादर भेटतात सांगणार आहे. काही नाही रे, तू 11-12चं अकाउंटचं बुक काढ, त्याच्यातून जर्नल लेजर ट्रायल बॅलन्स सुरू कर, बेसिक, त्याच्यात होऊन जाईल आरामात. त्यांनी क्लिअर कट सांगितलेलं आहे की ग्रॅज्युएशन लेवलचे एक्सपेक्टेड क्वेश्चन आहे, पदवी दर्जाचे प्रश्न एक्सपेक्टेड आहे. ओके, आता पदवी तुम्ही किती सिरियसली गेली तुम्हालाच माहिती पोरांनो. म्हणजे ग्रॅज्युएशन करताना तुम्ही किती सिरियस होते तुम्हाला माहिती आहे, किती BCom कसे पास झालेले आहात, किंवा किती डेडिकेशन होतं. त्याच्यामुळे तिथे डेडिकेशन होतं नव्हतं तर जाऊ द्या, आता पस्तावण्यात पॉईंट नाही, आपल्याला मागे नाही जाऊ शकत. पण आता ऍटलिस्ट ग्रॅज्युएशन लेवलचं पण सगळं स्टडी करा. मी असं नाही म्हणत क्लास जॉईन कराच, सेल्फ स्टडी करायचं असेल करू शकता, पण सेल्फ स्टडी करताना सुद्धा तेवढं एक डेडिकेशन ठेवा की आपल्याला ग्रॅज्युएशन लेवलचं सुद्धा सगळं कंटेंट कव्हर करायचं आहे. आणि त्यातल्या त्यात लास्ट एक पॉईंट सांगतो, ग्रॅज्युएशन मध्ये कसं होतं मुलांना, आपण ना स्पेशलायझेशन वेगवेगळे घेतो, बरोबर ना. आता फॉर एक्झाम्पल कॉस्टिंग स्पेशलायझेशन, आता 100% मुलं तर कॉस्टिंग वाले नाहीये, राईट. कोणी बँकिंग वाला आहे, कोणी मार्केटिंग वाला, एक्सेट्रा. आता ते क्वेश्चन जे विचारले जातील ते ओव्हरऑल ग्रॅज्युएशन वर विचारले जाणार आहे. त्याच्यामध्ये कॉस्टिंगचा पण क्वेश्चन येऊ शकतो, समजा तुमचं ते स्पेशलायझेशन नसेल तरी सुद्धा. त्यांना तुमच्या स्पेशलायझेशनची काही घेणं देणं नाहीये, राईट. सांगायचा अर्थ असा की सर्वसमावेशक अभ्यास करणं गरजेचं आहे ग्रॅज्युएशन लेवलचा. नेक्स्ट, वयोमर्यादा. मुलांना एक्झामसाठी अप्लाय करायला मिनिमम एज 18 आणि मॅक्झिमम 38 पाहिजे. ठीक आहे, हे ओपन कॅटेगरीसाठी. आणि जे रिझर्व्ह कॅटेगरीचे आहेत विद्यार्थी मित्रांनो, त्यांना 5 वर्षाचं रिलीफ म्हणजे 43 पर्यंत अप्लाय करू शकतात. आणि दिव्यांग, माजी सैनिक, भूकंपग्रस्त किंवा प्रकल्पग्रस्त यांच्यासाठी 45चं एज लिमिट आहे. आणि वयोमर्यादा गणण्याचा दिनांक जाहिरात प्रसिद्ध केलेली दिनांक, ज्या दिवशी जाहिरात आली 18 फेब्रुवारी 2026, त्या दिवशी कंप्लीट पाहिजे हे एज, म्हणजे या त्या दिवसाचं एज बघितलं जाईल तुमचं. ठीक आहे ना. ज्यांचा बर्थडे आहे त्यांनी बघून घ्या एकदा काय आहे ते. ठीक आहे. नेक्स्ट, स्मॉल फॅमिलीचा एक पॉईंट दिला मुलांना, महाराष्ट्र नागरी सेवा लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन. सो बेसिकली शासकीय सेवेतील भरतीमध्ये विहित नमुन्यातील प्रतिज्ञापन नियुक्ती वेळेस हजर होताना विवाहित उमेदवारांनी सादर करणे बंधनकारक राहील. ते भरतीमध्ये विहित जॉईन होताना, जॉईनिंगच्या वेळेसच द्यायचं तुम्हाला हे. तो प्रतिज्ञापनामध्ये नमूद केल्यानुसार हयात असलेल्या अपत्यांची संख्या 2 पेक्षा अधिक असेल तर 28 मार्च 2006 व तदनंतर जन्माला आलेल्या अपत्यामुळे उमेदवार शासकीय सेवेच्या नियुक्तीसाठी अनर्ह ठरवण्यात येईल, म्हणजे डिस्क्वालिफाय होऊन जातील. या नियमातील व्याख्येनुसार लहान कुटुंबाचा अर्थ 2 अपत्यांसह पत्नी व पती असा आहे. तो हम दो हमारे दो एवढं पर्यंत असेल तर ठीक आहे. हम दो हमारे दो मध्ये समजा तिसरा ऍड झाला असेल आणि दॅट टू 28 मार्च 2006 नंतर ऍड झाला असेल तर यू आर नॉट एलिजिबल फॉर दिस एक्झाम. ठीक आहे. आता हा पॉईंट किती इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी माहिती नाही, पण मी तो पॉईंट आहे तो तिथे सांगून दिला. आणि विषय पासिंग क्रायटेरिया. विद्यार्थ्यांनो, आता पासिंग क्रायटेरियामध्ये काय दिलं आहे, पहिली गोष्ट, एक्झाम जी होणार आहे ती कम्प्युटर बेस्ड टेस्ट ऑनलाईन एक्झाम होणार आहे. पदास आवश्यक असलेली अर्हता म्हणजे क्वालिफिकेशन क्रायटेरिया अथवा अनुभव शिथिल केला जाणार नाही. त्यांना काय माहिती मुलं याच्याबद्दल विचार करतील किंवा याच्याबद्दल ऍक्शन घेतील किंवा स्टेप्स घेतील, त्यांनी आधी सांगून टाकलं राव की पदासाठी जे एक्सपेक्टेड आहे ना क्वालिफिकेशन वगैरे ते आम्ही शिथिल करणार नाही. एकदम स्ट्रेट फॉरवर्ड सेंटेन्स टाकून दिला डायरेक्ट. म्हणजे डिबेटच नको, तुम्ही याल आणि सांगाल की ते क्वालिफिकेशन क्रायटेरिया कमी करा, फक्त पासिंग करा, 60% आठ काढून घ्या. त्यांनी क्लिअर सांगितलंय की अनुभव शिथिल केला जाणार नाही. ठीक आहे, हे स्पेसिफिक आहे दिलेलं. आणि जाहिरातीमधील सर्व पदांसाठी सीबीडीटी म्हणजे ऑनलाईन एक्झाम होणार आहे. त्याच्यात प्राप्त गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार उमेदवाराची गुणवत्ता यादी तयार केली जाईल. सो गुणवत्ता यादीत अंतर्भाव होण्यासाठी म्हणजे ऍटलिस्ट सिलेक्शन लिस्टमध्ये यासाठी मिनिमम 45% गुण प्राप्त करणे आवश्यक राहील.
ठीक आहे. आणि गुणवत्ता यादीतील उमेदवारांमधनं गुणवत्तेनुसार पात्र उमेदवारांची निवड व प्रतीक्षा यादी तयार करण्यात येईल. म्हणजे सिलेक्शन लिस्ट आणि ऑफकोर्स वेटिंग लिस्ट जी आहे ती याच्यासाठी लागणार आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये 45%चा क्रायटेरिया हा त्यांनी क्लिअर कट देऊन टाकला. एवढं पासिंगचा क्रायटेरिया आहे. आणि पहिली गोष्ट ही रिझर्व्ह कॅटेगरी आणि ओपन कॅटेगरी त्याच्याबद्दल न सांगता त्यांनी 45% देऊन टाकलं. बरोबर, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, त्यांनी याच्यात कुठेही सब्जेक्ट क्वालिफिकेशन, आता समजा 5 पेपर आहेत ना, मराठी वेगळं, इंग्लिश वेगळं, जीके वेगळं, तर तसं त्यांनी सेक्शन वाईज सांगितलेलं नाहीये. ओव्हरऑल आपल्याला 45% पाहिजे. 100 क्वेश्चन आहेत, 200 मार्कासाठी ओव्हरऑल 45%च्या वरती पाहिजे. आणि मग ते लिस्ट ऑफकोर्स सिलेक्शन लिस्टमध्ये तो क्रायटेरिया तो वेगळा, जेवढ्या जागा सिलेक्ट होतील, पण ओव्हरऑल 45% पाहिजे. ठीक आहे. विद्यार्थी मित्रांनो, आय होप तुम्हाला कंप्लीट माहिती भेटली असेल. जे हेल्पलाईन नंबर आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत, डेफिनेटली त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता तुम्हाला काही शंका असेल तर. रादर दॅन कनेक्टिंग KKCA, KK तिथे पोहोचणार आहे, ऑलरेडी तिथे पोहोचा आणि त्यांच्याशी बोला आणि त्यांचं काय मत आहे बघा. सो स्टुडंट्स, विश ऑल द बेस्ट फॉर द ब्राईटेस्ट फ्युचर. लवकरच पुढची अपडेट घेऊन या. तोपर्यंत स्टे ट्यून्ड आणि हॅपी लर्निंग विथ KK सर. टेक केअर. बाय बाय.